I hope screen is visible. Yes. Okay. So today we are going to cover some functions like zeros and ones. Those functions are there. So these are used to create a target variable. Sometimes we need like a target as a 0, which is a false, or sometimes we need a target as a 1. So in order to create those, we need these variables. So first one is the zeros. What is first function? First function is zeros. जास्त झालं ठीक. Is it visible clearly? हे visible आहे तुम्हाला proper? हो आहे. So in that first function is 0 suppose. So what we can do in a zeros म्हणजे सगळे 0 create होतात. Syntax जो आहे suppose array is equal to obviously np use करायचं तर काय द्यावं लागेल तुम्हाला np dot zeros will be the function and it is accepting some argument like what shape you need की तुम्हाला कोणत्या शेप मध्ये पाहिजे. एकाच रो मध्ये सगळे 0 पाहिजे, 2 रोज मध्ये पाहिजेत की पूर्ण डेटा फ्रेम जी आहे. फॉर एक्झाम्पल देर आर 10 rows and 4 columns, so 40 एलिमेंट्स तुम्हाला कसे पाहिजेत, zeros वाले पाहिजेत तर ते देऊ शकता. अगेन यू कॅन प्रोव्हाइड अ d type equal to समजा float, d type equal to float. हा काय झाला त्याचा सिंटॅक्स झाला. यूज कधी करायचं, इट इज यूज टू क्रिएट टार्गेट व्हेरिएबल. टार्गेट व्हेरिएबलचा अर्थ करतोय टार्गेट व्हेरिएबल म्हणजे हे समजा माझ्याकडे डायबिटीसचा डेटा आहे राईट ना. इफ आय एम हॅव्हिंग डायबिटिक डेटा सेट तर त्याच्यामध्ये काय असतंय, 0 म्हणजे नॉन डायबिटिक आणि 1 म्हणजे डायबिटिक असं जर तुम्ही डिसाईड केलंय तर मग ते नॉन डायबिटिक हे क्रिएट करण्यासाठी तुम्हाला झिरोजची गरज आहे ना सगळ्यात जास्त, तर ते क्रिएट करण्यासाठी यूज करू शकतो म्हणजे ॲरे देतो डायरेक्टली. अगेन डीप लर्निंग मध्ये एक कन्सेप्ट आहे वेट इनिशियलायझेशन. डीप लर्निंग मध्ये काय होतं, वेट इनिशियलाइज करावं लागतं आपल्याला. ते वेट जर इनिशियलाइज करायचं असेल तरी पण झिरोज यूज होतं. सो अगेन इट इज यूज्ड टू इनिशियलाइज weights in a deep learning. डीप लर्निंग मध्ये वेट्स इनिशियलाइज करण्यासाठी हे यूज केलं जाऊ शकतं. रॉ इंडेंट, आता हे रॉ केलं मी याला. विल सी वन एक्झाम्पल. ऑब्वियसली फर्स्ट ऑफ ऑल यू नीड टू import numpy as np. import numpy as np. तर numpy import केलं तुम्ही, नंतर सपोज ॲरे केलं मी, ॲरे इज इक्वल टू np डॉट काय फंक्शन zeros, np डॉट zeros. आता np कॉल केलं ऑलरेडी तर तो zeros झेडीने स्टार्ट होणारे फंक्शन्स तुम्हाला देऊन टाकले इथं. आणि काय मागितलंय आपण त्यानंतर, शेप मागितलाय बरोबर ना. शेप सपोज असं दिला मी की 3 rows आणि 4 columns पाहिजे मला आणि ॲरे प्रिंट करा. काय प्रिंट करा, ॲरे प्रिंट करा. तर ऑब्विसली बाय डिफॉल्ट त्याचा डेटा टाईप काय येतो, ॲरेचा फ्लोट येतो, हे तुम्हाला माहिती आहे. मग तुम्ही ते देऊ शकता की मला इंटिजर मध्ये पाहिजे. हे जर समजा 3 rows 4 columns जे आलेत, if along with that if you are providing d type equal to int, तर त्या व्हॅल्यूज कशामध्ये येतील, इंटिजर मध्ये. पण सगळ्या व्हॅल्यूज काय आहेत ऑब्झर्व करा, 0 आहे. सगळ्या व्हॅल्यूज काय आहेत 0 आहेत. हे समजतंय. अशा पद्धतीने हे 0 देऊ शकतं. तर मग समजा तुम्हाला असं दिलंय, तुमच्याकडे एक मशीन लर्निंग मॉडेल आहे, याची यूज केस सांगतोय. एक मशीन लर्निंग मॉडेल आहे, त्याच्यामध्ये टार्गेट व्हेरिएबल आहे समजा 1000 rows असे आपल्याकडं रेकॉर्ड्स आहेत. वी आर हॅव्हिंग 1000 rows. त्याच्यामध्ये काय आहेत, काही 0 पाहिजेत आणि काही 1 पाहिजे, काही 0 पाहिजे आणि काही 1 पाहिजे. असं जर टार्गेट व्हेरिएबल आहे अँड इन दॅट सपोज आय वॉन्ट 500 rows ऑफ 0. हे काय आहेत, क्लास 0चे आहेत. कशाचे आहेत, क्लास 0चे आहेत. आणि नेक्स्ट 500 rows जे आहेत, 500 rows आर ऑफ क्लास 1. तर हे क्रिएट करण्यासाठी तुम्ही हे यूज करू शकता. जसं झिरोज क्रिएट केले तसेच काय क्रिएट होतात, तसेच 1 पण क्रिएट होतात. तसे काय क्रिएट होतात, 1 पण क्रिएट होतात. ओके. सो ॲरे 0 बरोबर, ॲरे 0 इज इक्वल टू np डॉट zeros. हे फंक्शन आहे तुमचं np डॉट zeros. अँड सपोज आय जस्ट वॉन्ट 50 रँडम नंबर्स सिंगल डिजिट. म्हणजे याच्यामध्ये शेप काय येईल तुमचे 50, फक्त काय येतील याच्यामध्ये नंबर्स येतील.
तर बाय डिफॉल्ट काय देणार आहे हा तुम्हाला, बाय डिफॉल्ट फ्लोट व्हॅल्यू देणार आहे. बाय डिफॉल्ट काय देतो अरे, फ्लोट व्हॅल्यू देतो. यात जर तुम्हाला इंटिजर मध्ये पाहिजे असेल सगळ्या 50 व्हॅल्यू, 1 डायमेन्शन झाला ना, सिंगल डायमेन्शन किंवा 0 डायमेन्शन पण म्हणू शकतो याला. नेक्स्ट, इफ आय वॉन्ट इट ॲज अ डी टाइप इक्वल टू int, d type equal to int. So this it will be like this. Okay, so same way you can create a ones as well. याच्यामध्ये दुसरा फंक्शन काय आहे, what is second function, that is a ones. So second function we can write as a ones, which can give you the all ones in a proper format or whatever you want, your desired format. Suppose I am taking it as array1 is equal to np dot, same way np dot ones, and I just want shape in the form of 5 rows 3 or 5 rows 4 columns. आणि डिफॉल्ट काही ठेवत नाहीत आता. ओके, डिफॉल्ट फ्लोट असणार आहे बाय डिफॉल्ट, राईट ना, array1. So what it is giving, float values of 5 rows and 4 columns. Similar way you can create, for example, d type equal to एक सेकंड, d type equal to int array1 1 1 1 1 1 like this, 5 rows and 4 columns. So like this it will work. लक्षात येत आहे? आय होप सर्वांना समजते. शिवम, वैभवी, आनंद, यस सर. ठीक आहे. आता याचा यूज काय म्हणजे ऍक्च्युअल डेटा फ्रेम मध्ये कसं कन्वर्ट होते, आता पांडास पुढचं फंक्शन तुमचं, पण आता ऍक्च्युअल यूज केस समजून सांगतो मी की ऍक्च्युअल क्रिएट होतं कसं. म्हणजे जर रोज कॉलम तुम्हाला म्हणतो मी टार्गेट व्हॅल्यू देऊ शकतो आपण, बरोबर. तर त्याच्यासाठी एक लायब्ररी आपण अजून यूज करतो, दॅट इज इम्पोर्ट पांडाज एसपीडी. ही डिटेल होईल पुढे, म्हणजे याचं एक्झिक्युशन तुम्हाला पुढे आहे. ठीक आहे. आता array1 हे काय ॲरे झालं, राईट ना. array1 काय झालं तुमचा, ॲरे झाला. याला काय करू शकतो मी, याला मला डेटा फ्रेम मध्ये कन्वर्ट करायचं आहे. df इक्वल टू pd डॉट, function is pd dot data frame, function is pd dot data frame, and just provide that array1 inside a bracket as a argument. pd dot data frame आणि काय array1 आणि df कॉल करा. ठीक आहे. अशा पद्धतीने वर्क होईल. सगळ्या व्हॅल्यूज काय आहे दादा, म्हणजे एक रो दुसरी रो असे याच्यामध्ये कन्वर्ट होते. 0 1 2 3 जे आहेत ते कॉलमचे लेबल्स आहेत, हे 0 1 2 3 4 जे आहेत ते रो नंबर आहेत किंवा इंडेक्स नंबर आहेत. ठीक आहे. सो लाईक दिस इट विल वर्क. सिंगल जर पाहिजे असेल तर सिंगलही वर्क होईल, की समजा मला 10 व्हॅल्यूज पाहिजेत कशामध्ये, कॉलम वाईज. ओके, सिंगल कॉलम. सो आय कॅन राईट, फॉर एक्झाम्पल आपण असं राईट करू शकतो की ए इज इक्वल टू ॲरे, माझ्याकडे np डॉट zeros, किती व्हॅल्यूज पाहिजे, 10 व्हॅल्यूज ओनली, अँड ऑल व्हॅल्यूज शुड बी इंटिजर. सो d टाइप इक्वल टू int, आणि ए कॉल करून बघा तर 10 व्हॅल्यूज येतील. सॉरी, काही 10 व्हॅल्यूज दिला, पण ते कशा देईल, सगळे झिरोज आणि इंटिजर व्हॅल्यूज, सगळे झिरोज आणि इंटिजर व्हॅल्यूज. येत आहे का, np इज नॉट डिफाईन्ड, राईट ना. हाऊ इट कॅन वर्क, इम्पोर्ट numpy as np. परत ऍक्च्युअली ती सेल जाऊन रन करू शकलो असतो आपण, पण इथे टाईप करतो मी. ठीक आहे. लाईक दिस इट विल वर्क. array 0 0 0. नाव आय नीड टू कन्वर्ट दिस array इनटू द डेटा फ्रेम. डेटा फ्रेम मध्ये कसं कन्वर्ट करायचं, त्याला df इक्वल टू pd डॉट डेटा फ्रेम. डी आणि एफ काय येतो, याचा कॅपिटल येतो. डेटा फ्रेमचं जे फंक्शन आहे त्याचा डी आणि एफ काय येतो, कॅपिटल येतो. pd डॉट डेटा फ्रेम काय पास करायचं, pd डॉट डेटा फ्रेमला ए पास करायचंय आणि df कॉल करायचंय. नेम pd इज नॉट डिफाईन, याला एकदा कॉल करा परत. ते सगळंच वेळ घेईल. array इज नॉट डिफाईन, ठीक आहे. आता कॉल करा याला. सो लाईक दिस इट विल वर्क. ही 10 व्हॅल्यूज तुमच्या बरोबर तो कॉलम फॉर्म करेल. सो लाईक दिस इट विल वर्क. आय होप की झिरोज आणि वन्स कळालंय. येस, ऑल ऑफ यू. झिरोज आणि वन्स कसं वर्क करतं कळालं, राईट ना. सिमिलर वे की तुम्हाला रॅन्डम व्हॅल्यूज पाहिजेत, काही पण व्हॅल्यू पाहिजे, 0 1 असं काही आपलं कंट्रोल नाही, तर यू कॅन यूज एमटी फंक्शन, EMPTY. काय फंक्शनचं नाव,
empty म्हणून फंक्शन आहे. आर्ग्युमेंट पास करायची किती नंबर पाहिजे. काय दिला तुम्हाला, इट विल प्रोव्हाइड यू दी रॅन्डम व्हॅल्यूज, काही पण रॅन्डम व्हॅल्यूज येतील, इट डझंट मॅटर. प्रत्येक ठिकाणी आपण ज्यावेळेस रन करू त्यावेळेस वेगवेगळ्या व्हॅल्यू येतील, बट दोज विल बी द रॅन्डम वन. काय दिली empty फंक्शन, ऑल रॅन्डम व्हॅल्यूज यू विल गेट. फॉर एक्झाम्पल a is equal to np dot what is the function name, np dot empty. फंक्शनचं नाव काय, empty empty dot empty np dot empty. सपोज आय जस्ट वॉन्ट टू 5 व्हॅल्यूज. काय व्हॅल्यूज पाहिजे तुम्हाला, 5 व्हॅल्यूज पाहिजे. तर एनी व्हॅल्यू यू विल गेट, यू कॅन गेट एनी व्हॅल्यू. ठीक आहे, याचं मिनिंग काय झालं हे समजतं तुम्हाला, बरोबर ना. 2.1 raised to -310, नंतर 0.0 raised to 0, नंतर 5.8 raised to -321 अशा व्हॅल्यूज येते. ठीक आहे, सो दोज व्हॅल्यूज आर देअर. अगेन इफ आय वॉन्ट सपोज पर्टिक्युलर व्हॅल्यू, आय जस्ट वॉन्ट a is equal to np dot empty and the shape is for example 5,4 हा शेप आहे आणि परत a कॉल केला तर या रॅन्डम व्हॅल्यू झाले सगळे, बरोबर ना. कधी कधी 0 पण येऊ शकतात, त्या इट डिपेंड की तुम्ही काय देताय त्याच्यावरती या रॅन्डम व्हॅल्यूज येतात. आता इथं प्रोव्हाइड तुम्ही बघू शकता की इथं सिंगल ब्रॅकेट आला, काहीच नाही दिलं तर सिंगल आला, आणि इथं जर एक ब्रॅकेट दिला तर हे डबल दाखवते, म्हणजे 2D मध्ये आला. 5 rows आणि 4 कॉलम म्हणजे काय 2D. ठीक आहे, सो दिस वे इट वर्क. अगेन चेंज करून बघा नंबर ऑफ टाइम्स, कधी कधी 0 आणि 1 मध्ये पण आन्सर येतं याचं. समजा मी जर असं घेतलं 3,4 तर एक काय आला इथं रॅन्डम व्हॅल्यू झाल्या, दॅट इज नॉट एक्झॅक्टली 0, एक्झॅक्टली 1. ओके, सो दिस वे इट वर्क. नेक्स्ट जे फंक्शन याच्यामध्ये दॅट इज अरेंज. नेक्स्ट फंक्शन काय, next function is arrange. How it is working, a is equal to np dot arrange, function name is arrange, and it will give the value in the range. समजा 10,20 तर 10 पासून तर 20 पर्यंतच्या व्हॅल्यूज मिळतील तुम्हाला त्या ॲरे मध्ये. ॲरे क्रिएट होईल 10 पासून तर 20 मध्ये. 20 ऑब्विसली तर काय, इट विल वर्क जस्ट रेंज. ही स्टार्ट इंडेक्स इज इन्क्लुडेड, एंड इंडेक्स इज एक्सक्लुडेड. ओके, इफ यू वॉन्ट ऑल द नंबर्स की 10 पासून 20 पर्यंत सगळे नंबर पाहिजे आपल्याला, देन आय कॅन गिव्ह दिस एंड इंडेक्स एज अ 21. just provide it as a end index as a 21. If I want in a different shape, yeah, like if I want at a particular distance, I can provide start index, end index, and step size. Suppose step size is of 2. As of now step size is of 1. Default step size काय 1 आहे. Default step size is 1. And if I want customized step size, 10 च्या नंतर 12 यायला पाहिजे, 12 च्या नंतर 14 यायला पाहिजे, किंवा फक्त ऑड नंबर्स पाहिजे त्या रेंज मधले, फक्त even numbers पाहिजे, then you can work like this. Okay, so this is how it work. Again, if I want in a reverse way, ही जी व्हॅल्यू आली ना 20 पासून तर 10 पर्यंत अशी रिक्वायरमेंट आहे तुमची, तर स्टेप साईज काय देतो आपण -1 देतो. स्टेप साईज काय देतो -1 देतो, पण हा एम्प्टी देतो, बरोबर ना, कारण 10 पासून 20 पर्यंत उलट नाही येत ना, इट कॅन नॉट बी इन अ रिव्हर्स ऑर्डर. सो फॉर दॅट यू नीड टू प्रोव्हाइड स्टार्ट इंडेक्स. उलट जर यायचं असेल तुम्हाला तर ही इंडेक्स किती पाहिजे, 20 पासून स्टार्ट करा. येस, 20 पासून स्टार्ट करा आणि कुठपर्यंत या, 0 पर्यंत या किंवा 1 पर्यंत या, असं आपण देऊ शकतो की 20 ला स्टार्ट झाला आणि 1 पर्यंत आलं, किंवा -1 पर्यंत आलं तर 1 पर्यंत जाईल. सो दिस इज हाऊ इट वर्क. ओके, सो दिस इज द working of arrange function. Again I can create the multi-dimensional array की 2 dimensional 3 dimensional create करू शकतो मी. np dot arrange, ARANGE, np dot arrange 5 rows and 4 columns, या 5 rows and 5 columns किंवा 5 4 घ्या, and just call a. ठीक आहे, np dot arrange काहीतरी चुकतंय, बरोबर ना. स्टार्ट कुठे करायची, सपोज 10 ला स्टार्ट केलं आणि 21 ला एंड केलं तर काय येईल, 10 पासून तर 21 पर्यंत येईल. सेम वे इफ आय जस्ट वॉन्ट टू रिशेप इट, तुम्हाला माहिती किती नंबर याच्यामध्ये, आता इट इज हॅव्हिंग 10 नंबर्स राईट ना. ए डॉट साईज जर केलं, ए डॉट साईज काय देतो, किती नंबर्स आहेत, हाऊ मेनी नंबर्स आर देअर, 21. 10 पासून तर 20 पर्यंत गेलं तर 21 होतं. आपण काय करू, याला कमी करू, 11च्या ऐवजी काय करू आपण, याला 20 करू. सो इट विल बी 10 नंबर्स नाव. ए डॉट साईज, समजा याला प्रिंट करून ठेवतो मी, प्रिंट
print a dot size, then what we can do, just print, याला रिशेप करू शकतो मी, राईट ना, ए डॉट रिशेप हे फंक्शन घेतलंय आपण, साईज घेतलंय, रिशेप घेतलंय, 10चं रिशेपिंग कसं होऊ शकतं, 2/5 होऊ शकतं, राईट ना, ए डॉट रिशेप into the form of 2 rows 5 columns, then 5 rows 2 columns, a dot reshape 5 rows 2 columns, अशा पद्धतीने हा येऊन जाईल. म्हणजे कसे फॉर्म मध्ये बसवू शकता ना तुम्ही, 10 1 row 10 column, 10 row 1 column, 2 rows 5 column, 5 rows 2 columns, like that. So this is how it work. तर 4 फंक्शन घेतलेले आपण आतापर्यंत. फर्स्ट वन इज अ वन्स, की तुम्हाला टार्गेट व्हेरिएबल पाहिजे की ज्याच्या सगळ्या व्हॅल्यूज 1 आहे, त्यासाठी np डॉट वन्स फंक्शन आहे. सगळ्या व्हॅल्यूज 0 पाहिजे असतील तर त्याच्यासाठी फंक्शन 0 आहे, आणि सगळ्या व्हॅल्यूज जर समजा रँडम व्हॅल्यूज पाहिजे तर एम्प्टी. त्यानंतर एका पर्टिक्युलर रेंज मध्ये व्हॅल्यूज पाहिजे तुम्हाला, स्टार्ट इंडेक्स आणि एंड इंडेक्स, अलॉंग विथ इक्वल स्पेस, म्हणजे 1चं स्पेसिंग, 2चं स्पेसिंग, असं इंटिजर वाईज स्पेसिंग पाहिजे असेल देन यू कॅन गो विथ अरेंज. नेक्स्ट की इव्हनली स्पेस्ड व्हॅल्यू पाहिजे पर्टिक्युलरच्या मध्ये. समजा मला 1 to 5 मध्येच 50 व्हॅल्यूज पाहिजेत, 1 to 5 मध्येच काय पाहिजे मला, 50 व्हॅल्यूज पाहिजेत, तसं पण देऊ शकतो. 1 to 5 मध्ये इक्वली स्पेस किती होते, आपल्या 5च व्हॅल्यू येत होते, बरोबर ना, 1 2 3 4, 5 तर एक्सक्लूड होणार. तर मला 1 to 5 मध्ये इक्वल स्पेसने किती व्हॅल्यूज पाहिजेत, 50 व्हॅल्यूज पाहिजे. इन दॅट केस नेक्स्ट फंक्शन इज देअर विच इज कॉल्ड एज द लाईन स्पेस और लीन स्पेस, समटाइम इट इज प्रोनाउन्स एज अ लीन स्पेस ॲज वेल. काय म्हणतात त्याला, लाईन स्पेस किंवा लीन स्पेस म्हणतात, LANSPEC. what it is doing actually, so it is creating the random numbers. by default 50 देतो, ठीक आहे. जर तुम्ही ही आर्ग्युमेंट पास केली नाही की किती नंबर्स पाहिजेत, then it is creating the 50 numbers, but it can give you 10 numbers, 5 numbers, customized one. So in that you need to start somewhere, you need to stop somewhere. स्टार्ट द्यावं लागतंय, स्टॉप द्यावं लागतंय, स्टार्ट आणि स्टॉप दोन्ही इन्क्लूड आहे. आणि नंबर्स इक्वल टू, नंबरची व्हॅल्यू डिफॉल्ट किती, 50 आहे. नंबर किती घ्यायचे ते किती आहे, 50 आहे. आणि इट विल क्रिएट काय क्रिएट करायला, an array. it will create an array filled with evenly spaced values, evenly spaced values create करतो, ठीक आहे. So just take a look how it is working and what is the use of this lean space or line space function. Okay, so for example I'm creating an array a is equal to np dot what is the function, lean space or line space, and I'm just starting at a 1 and ending at a 50, and just print a. काय देतोय हा, तुम्ही बघा इथं 1 पासून तर 50 पर्यंतचे सगळे नंबर देतोय. कारण याची जर साईज चेक केली ना तुम्ही, a डॉट साईज आहे, प्रिंट करा. 1 आणि 5 दोन्ही पण काय होतात, इन्क्लूड होतात, आणि डिफॉल्ट व्हॅल्यू किती येतात, 50 येतात. प्रिंट ए पण किती व्हॅल्यू तर डिफॉल्ट 50 आहेत, आणि बरोबर एक तर इक्वली स्पेस्ड व्हॅल्यूज देतो आपल्याला. हेच जर सपोज काय केलं मी की 1 ते 50 मध्ये मला काय पाहिजे, फक्त 10 व्हॅल्यूज पाहिजेत. काय कराल तो, ह्या 10 व्हॅल्यूज देईल की किती व्हॅल्यू झाले, 1 2 3 4 5 6 7 8, ह्या ज्या काय आहेत हे इक्वली स्पेस्ड व्हॅल्यू तुम्ही ऑब्झर्व करू शकता. इथे 1 + 5.45 44 म्हणजे काय, त्याच्यातलं दोन्ही मधलं डिस्टन्स किती ते पण तुम्हाला इथे समजतंय, ठीक आहे. जर फंक्शनॅलिटी चेक करायचं असेल तर ते सांगा, रिटेन्शन स्टेप इक्वल टू फॉल्स आहे. रिटेन्शन स्टेप इक्वल टू जर ट्रू केलं तर किती जर रिटेन्शन आहे ते पण सांगतो तो. कॉमा रिटेन्शन स्टेप बाय डिफॉल्ट फॉल्स असते. रिटेन्शन स्टेप इक्वल टू ट्रू केलं तर आन्सर येतं, टपल ऑब्जेक्ट हॅज नो ॲट्रिब्यूट साईज. ठीक आहे, याला हे करा. रिटेन्शन स्टेप किती आली रिटेन्शन स्टेप, हा ॲरे आला 1 पासून तर 50 पर्यंतचा ॲरे. व्हॉट इज रिटेन्शन स्टेप, 5.45 किंवा 5.44, ही काय तुमची रिटेन्शन स्टेप आहे, राईट. येस आनंद, चाललंय बरोबर. 5 फंक्शन झालेत आतापर्यंत काही डाऊट आहे कोणाचा? स्टेप साईज 10 दिली, मग रिटेन्शन साईज कशी काय 5.444? नाही, 10 नंबर्स आलेत, स्टेप साईज नाही यार आंधी. किती नंबर्स आहेत ते, पहिली आर्ग्युमेंट म्हणजे स्टार्ट कुठं करायचं, दुसरी आर्ग्युमेंट म्हणजे एंड कुठं करायचं, तिसरी आर्ग्युमेंट म्हणजे नंबर किती पाहिजे, आणि रिटेन्शन स्टेप ट्रू आणि फॉल्स हे दोनच ऑप्शन आहेत की दोन्हीमध्ये जो डिफरन्स क्रिएट होतोय तो किती. 2 नंबर इक्वली स्पेस्ड आहेत ना, या दोन्हीमध्ये डिफरन्स 5.44चा आहे,
या दोन्हीमध्ये डिफरन्स 5.44चा आहे. म्हणजे जी डेल्टाची व्हॅल्यू आहे ती म्हणजे रिटेन्शन स्टेप आहे. फक्त ती दाखवायची की नाही दाखवायची आपण ठरवलं इथं. तुम्ही जर इथं ट्रू केलं तर ती व्हॅल्यू दाखवली जाईल. हे जर मी नाही घेतलं तर ती व्हॅल्यू दाखवली जात नाही. दॅट्स ऑल. समजा डिफॉल्ट 50 क्रिएट करतो बरोबर ना, आणि आता इथे 1 ते 50 मध्ये समजा मला 5च नंबर पाहिजेत. देन इट विल बी लाईक दिस. हे 5 नंबर आहे आणि प्रत्येक नंबर मध्ये कितीचा डेल्टा आहे? 12.25चा डेल्टा आहे. नाही समजलं. ठीक आहे. तर अशा पद्धतीने लाईन स्पेस सगळे फंक्शन काही वर्क होत नाही, बट आपल्याला ऍक्च्युली नंपाय वर्क कसं करतं न्यूमरिकल पायथन हे माहित पाहिजे ना, की जशी रिक्वायरमेंट पर्यंत तसं करावं लागू शकतं. की समजा तुम्हाला असं दिलंय की डमी डेटा ज्यावेळेस क्रिएट करायचं ना, डमी ज्यावेळेस आपल्याला डेटा सेट तयार करायचा आहे त्यावेळेस या फंक्शनचा जास्त युज होतो. असे जे फंक्शन आज जे बघतोय आपण याचा त्यावेळेला जास्त युज होतो. समजा मला एक असं मॅट्रिक्स पाहिजे किंवा अशी एक डेटा फ्रेम पाहिजे, त्याच्यामध्ये इक्वली स्पेस व्हॅल्यूज आहेत, सगळ्या व्हॅल्यूमध्ये इक्वल डिस्टन्स पाहिजे, की एक पर्टिक्युलर याच्यानंतर तेवढीच व्हॅल्यू येते. समजा तुम्हाला सेन्सरचा डेटा रेकॉर्ड करायचा आहे आणि त्याच्यामध्ये काहीतरी टेम्परेचर आहे, की ते टेम्परेचर 1 मिनिटानंतर बरोबर तेवढ्याने चेंज होत आहे. येत आहे लक्षात? की इक्वली स्पेस्ड टेम्परेचरच्या व्हॅल्यूज आहेत, त्या केसमध्ये हे यूज होऊ शकतं. समजा माझ्याकडे टेम्परेचरच्या व्हॅल्यूज आहेत TMP इक्वल टू, ठीक आहे, टेम्परेचर इज इक्वल टू, मग काय करेल मी np डॉट लीन स्पेस. समजा तो मॅट्रिक्स क्रिएट करायचा आहे तुम्हाला, 11 ला स्टार्ट करा त्या व्हॅल्यूज, 11 ला स्टार्ट करा. 11 पासून तर माझं समजा 45 पर्यंत मॅक्स टेम्परेचर आहे. स्टार्टिंग टेम्परेचर 11 आहे, मॅक्स टेम्परेचर 45 आहे. आता बाय डिफॉल्ट किती व्हॅल्यू क्रिएट करेल? 50 व्हॅल्यूज क्रिएट करेल. बट माझा जो डिफरन्स आहे तो समजा एक 3-4चा आहे किंवा तो कमी जास्त आहे, ठीक आहे, ते मला माहित नाही किती. बट आय कॅन प्रोव्हाइड, सपोज आय जस्ट नीड टू क्रिएट 100 डिफरंट व्हॅल्यूज, 100 टाइम त्याचे रिडिंग्स आले पाहिजे आणि जे काय पाहिजे इक्वली स्पेस पाहिजे, अशी जर माझी रिक्वायरमेंट आहे, देन आय कॅन गो विथ लाईक दिस. तर मग हे आपण काय करू शकतो, असं क्रिएट करू शकतो. मग हे TMP झालं. म्हणजे ज्या व्हॅल्यूज क्रिएट होतील त्याच्यावरून परत तुम्ही याला 2D 3D मध्ये कन्वर्ट करू शकता आणि हे डेटा फ्रेम पण कन्वर्ट होते. समजा अशा 100 व्हॅल्यूज तुमच्याकडे आहेत, बरोबर ना? किती व्हॅल्यूज आहेत? 100 व्हॅल्यूज आहेत. तर हा 100 व्हॅल्यूचा डेटा झाला ना तुमच्याकडे. 0.34चा डिफरन्स आहे प्रत्येकामध्ये. 11 ते 45 मध्ये जर तुम्ही 100 व्हॅल्यू दाखवल्या तर कितीचा डिफरन्स येतो? बरोबर 0.34चा डिफरन्स येतो. हे जर शो करायचं असेल डिफरन्स किती आलाय, तर व्हॉट यू कॅन प्रोव्हाइड अ नेक्स्ट आर्ग्युमेंट, दॅट इज अ रिटेन्शन स्टेप इक्वल टू ट्रू. रिटेन्शन स्टेप ट्रू करू शकता तुम्ही. रिटेन्शन स्टेप किती? 0.34 ही तुमची रिटेन्शन स्टेप आहे. आणि यालाच डेटा फ्रेम मध्ये कन्वर्ट करता येतं आपल्याला, की DF इज इक्वल टू PD डॉट डेटा फ्रेम. कशाची डेटा फ्रेम क्रिएट करायची तुम्हाला? कशी डेटा फ्रेम क्रिएट करायची? या ॲरेची. ॲरे काय इथं? TMP हा काय तुमचा? TMP हा ॲरे आणि ही DF. ओके, एरर देतोय, काय म्हणतोय? अंदाज numpy डॉट फ्लोट 64 ऑब्जेक्ट इज नॉट इटरेबल. ठीक आहे. PD डॉट डेटा फ्रेम TF TEMP. ओके, ठीक आहे. ते तिसरी आर्ग्युमेंट होती, त्याच्यामध्ये रिटेन्शन स्टेप आले, त्यामुळे डेटा फ्रेम क्रिएट करायला इश्यू होत होता. बट लाईक दिस यू कॅन क्रिएट अ डेटा फ्रेम. याची एक्सेल तयार होती पुढे, ते पण पाहिजे असेल तर दाखवू शकतो. समजा DF डॉट 2CSV असं एक फंक्शन, DF डॉट 2CSV. काय? DF डॉट 2CSV. आणि टेम्परेचरची मला CSV क्रिएट करायची, टेम्प डॉट CSV, दॅट इज माय फाईल नेम. हे माझं काय फाईल नेम. तर ही लोकलला काय करतो? CSV क्रिएट करतो. इथं बघू शकता तुम्ही काय आली इथं? टेम्प डॉट CSV क्रिएट झाली. बघू शकतो मी सेकंड्स अगो वी आर हॅव्हिंग टेम्प डॉट CSV. अशा पद्धतीने टेम्परेचरच्या व्हॅल्यूजची CSV होऊन जाते. इज इट ओके? आय होप इट इज गोइंग गुड. येस वैभवी, शिवम, आनंद. ठीक आहे, असं हे क्रिएट करू शकतो तुम्ही. याच्यानंतरचं जे फंक्शन आहे तर ते असं आहे की आयडेंटिटी मॅट्रिक्स क्रिएट करायचं. सपोज 2D मॅट्रिक्स, की डायगोनलला काय पाहिजे तुम्हाला? 1s पाहिजे आणि नॉन डायगोनल जे एलिमेंट्स ते काय पाहिजे? सगळे 0 पाहिजे. डायगोनल सोडून सगळे काय पाहिजे? 0 पाहिजे. देन यू कॅन यूज अ आयडेंटिटी मॅट्रिक्स, दॅट इज आय मॅट्रिक्स. 6 नंबरचं जे दॅट इज EYE.
6 नंबरचं जे आहे ते काय आहे. सो जस्ट टेक अ लुक की आय काय यूज करतं. ठीक आहे. सो इट विल रिटर्न, काय रिटर्न करतो बघा, इट विल रिटर्न 2D array with ones on diagonal and zeros elsewhere. दुसरीकडे काय देतो, हा सगळीकडे 0 देतो. ठीक आहे. सो जस्ट टेक अ लुक हाऊ इट इज रिटर्निंग. फॉर एक्झाम्पल आता तुम्हाला माहिती 1 0 0 1 0 0 देन 0 1 0 आणि 0 0 1 हे काय सगळ्या व्हॅल्यूज. हे याला काय म्हणणार तुम्ही, आयडेंटिटी मॅट्रिक्स म्हणणार, बरोबर ना. आयडेंटिटीज म्हणतो ना आपण याला, आयडेंटिटी मॅट्रिक्स. सपोज E1 इज इक्वल टू, असं आयडेंटिटी मॅट्रिक्स मला क्रिएट करायचं आहे. E1 इज इक्वल टू NP डॉट व्हॉट इज फंक्शन NP डॉट EYE NP डॉट I. कितीचं क्रिएट करायचं ते सांगावं लागेल आपल्याला. एकच ऑर्डर असणार, स्क्वेअर मॅट्रिक्स असतो जनरली. काय असतो, स्क्वेअर असतो. जर तुम्ही व्हेरी केलं तर शेवटच्या रो मध्ये म्हणजे जेवढे स्क्वेअर असतात 4/5 केलं तर 4/4 लाच काय दाखवतो, डायगोनल 1 दाखवल, अदर एलिमेंट्स विल बी 0. ही कंडिशन फिक्स आहे. कोणती, विथ वन्स ऑन अ डायगोनल, वन्स डायगोनलला असतील, बाकी सगळीकडे काय असेल 0 असेल. 3 दिलं मी, 3 डी टाईप दिला तर मग तो बरोबर प्रॉपर घेतो. अदरवाईज ॲरेचा डी टाईप काय घेतो बाय डिफॉल्ट, बाय डिफॉल्ट फ्लोट घेतो. ठीक आहे, इंटीजर. आणि E1 ला प्रिंट करा. आता काय करा, प्रिंट करा E1 ला 1 0 0 0 1 0 0 0 1. अशा पद्धतीने हा E1 काय झाला, प्रिंट झाला. ठीक आहे. देन हे किती पण देऊ शकता तुम्ही, वॉट एव्हर यू वॉन्ट. फॉर एक्झाम्पल E diagonal I equal to 5. Okay, so like this it will work. E1 NP dot I 5/5 चा मॅट्रिक्स आहे आणि डी टाईप काय, इंटीजर. ओके, सो दिस इज हाऊ इट इज वर्किंग. अगेन अजून काय देऊ शकतो. फॉर एक्झाम्पल मी आता इथं देताना असं दिलंय. फॉर एक्झाम्पल आपण ही व्हेरी केली की आय जस्ट वॉन्ट 4,5 4 रोज आणि 5 कॉलम्स. तो क्रिएट करतो की 4 रोज दिल्या 5 कॉलम दिल्या. बट शेवटचा कॉलम ऑब्झर्व करा तुम्ही, शेवटच्या कॉलमला काय आलंय, जिथपर्यंत 4/4 आहे तिथपर्यंत बरोबर डायगोनल मॅच करतो 1 ला. बट अदर दॅन डायगोनल एलिमेंट्स दोज आर दी 0. अदर दॅन डायगोनल काय 0 आहे. ओके, सो दिस इज हाऊ इट इज वर्किंग. इंटीजर नाही दिलं, इफ यू आर नॉट प्रोव्हाइडिंग इंटीजर आर्ग्युमेंट ओव्हर हिअर, व्हॉट इट इज गिव्हिंग, बाय डिफॉल्ट काय करतो तो, फ्लोट व्हॅल्यू करतो. डिफॉल्ट व्हॅल्यू काय, फ्लोट आहे. तर हा आय मॅट्रिक्स झाला. अजून एक आयडेंटिटी. आयडेंटिटीला काय येतं, पर्टिक्युलर आयडेंटिटी हा स्क्वेअर राहतो. आय कसा आला तुमचा, आता इथं आय कसा आला की 4/5 केला तुम्ही, तरी पण तो मग जिथपर्यंत स्क्वेअर मॅट्रिक्स होतो तिथपर्यंत देतो. जर आयडेंटिटी मॅट्रिक्स केलं मी याला तर तो बाय डिफॉल्ट स्क्वेअर असतो. आयडेंटिटी काय असतो, बाय डिफॉल्ट स्क्वेअर. जेवढ्या रोज तेवढ्याच कॉलम घेणार, त्याला 2 आर्ग्युमेंट तुम्ही पास नाही करू शकत. आयडेंटिटी मॅट्रिक्सला 2 आर्ग्युमेंट नाही घेणार. आयडेंटिटी मॅट्रिक्सचा यूज काय आहे, जस्ट टेक लुक. NP डॉट आयडेंटिटी फंक्शन आहे. there is a function which is called as the identity. NP च्या अंडर आहे. सपोज I is equal to असं घेतोय, तिथं E घेतला होता, तिथं I घेतला. I is equal to NP डॉट आयडेंटिटी किती आयडेंटिटी, 4, D टाईप इक्वल टू इंटीजर. 4, D टाईप इक्वल टू इंटीजर. आणि हे I घेतलं, बरोबर. आता बघा किती आला, बरोबर 4/4 चा आयडेंटिटी मॅट्रिक्स क्रिएट झाला. आयडेंटिटीची डेफिनेशन पण तीच आहे, राईट ना. अँड इफ यू आर प्रोव्हाइडिंग, सपोज 4,5 केलं मी इथं, 4,5, D टाईप काय देतो, आयडेंटिटी गॉट मल्टिपल व्हॅल्यूज फॉर आर्ग्युमेंट D टाईप. याच्यासाठी मल्टिपल एकच व्हॅल्यू गेली तर एक तर 4 द्या किंवा 5 द्या. 5 दिला तर 5/5. ओके, सो दिस इज हाऊ इट इज वर्किंग. अशा पद्धतीने हे वर्क करतं. समजतंय का रे, सर्वांना कळतंय. शिवम, आनंद, वैभव चाललंय बरोबर. येस सर. याच्या पुढे एक इम्पॉर्टंट फंक्शन आहे रॅन्डम, की जनरली जे जास्त यूज करतो आपण, की रॅन्डम नंबर जनरेट करायचे किंवा नॉर्मली डिस्ट्रीब्युटेड व्हॅल्यू जनरेट करायच्या किंवा मग इंटीजर व्हॅल्यूज पाहिजे तुम्हाला, रॅन्डमली इंटीजर व्हॅल्यूज इन अ गिवन रेंज. तर त्याच्यासाठी एक शेवटचं फंक्शन आहे, दॅट इज कॉल्ड ॲज दी रॅन्डम. 8 नंबरचं फंक्शन. त्याच्यामध्ये सब फंक्शनॅलिटी आहे, सगळे घेऊ आपण. ठीक आहे,
सपोज फंक्शन नेम इज अ रॅन्डम. रॅन्डमला ब्रॅकेट द्यायची गरज नाही त्याची. आणि इन दॅट वी आर हॅव्हिंग डिफरंट फंक्शन्स. फर्स्ट जे आहे त्याच्यामध्ये किंवा मग याला 8.1 म्हणतो मी. 8.1 आता हायफन तर घेणारच आहे. सपोज फर्स्ट वन इज अ रँड, सेकंड इज रँड इंट, रँड इंटीजर INT, आणि नेक्स्ट वन इज फॉर एक्झाम्पल रँड DN, रँड DN. ओके, देन जस्ट टेक अ लुक. याला काय केलं मी, मार्क डाऊन केलं आणि रन केलं. तर पहिलं फंक्शन रँड घेणार आहे आपण. सपोज आय एम टेकिंग इट ॲज 8.1. व्हॉट इज द फंक्शन? इट इज अंडर अ रॅन्डम लायब्ररी, रॅन्डम डॉट रँड. म्हणजे आपल्याला np.random.rand असं राईट करणं याला. ठीक आहे, np.random.rand फंक्शन आहे. रिटर्न काय करतं ते समजून घेऊ आधी. ओके, सो व्हॉट इट विल रिटर्न, जस्ट टेक अ लुक. व्हॉट इज रिटर्निंग, काय रिटर्न करतोय हा, मार्क डाऊन रन. व्हॉट इट इज रिटर्निंग, इट रिटर्न्स रॅन्डम व्हॅल्यूज, returns random values between 0 to 1 interval. काय करतो हा, रॅन्डम व्हॅल्यूज रिटर्न करतो 0 to 1 मध्ये. रिटर्न्स रॅन्डम व्हॅल्यूज बिटवीन 0 to 1. ठीक आहे, मग किती व्हॅल्यूज रिटर्न करायच्या याच्यावर काही नाही. म्हणजे मी जर दिलं 5 व्हॅल्यूज तर 5 व्हॅल्यूज रिटर्न होतील. बट कुठे येतील, ऑलवेज इट विल बी इन द रेंज ऑफ 0 to 1 ओनली. 0 आणि 1 दोन्ही इन्क्लुडेड आहे. बट ह्या रेंजमध्येच तुम्हाला काय मिळतील, व्हॅल्यूज मिळतील. 0 आणि 1 मधल्याच व्हॅल्यूज मिळतील रॅन्डम. ठीक आहे, मग ते किती पण मिळू शकते. 1 मिळेल कधी, 1.5 सॉरी 0.5 मिळेल कधी, 0.56 मिळेल कधी, -0.75 मिळेल. दॅट डझंट मॅटर. ओके, A इज इक्वल टू array इज इक्वल टू np डॉट, व्हॉट इज फंक्शन, np डॉट रॅन्डम डॉट रँड. np डॉट रॅन्डम डॉट रँड. किती व्हॅल्यूज पाहिजे तुम्हाला, 5 व्हॅल्यूज पाहिजे. आणि A कॉल केला मी, किती व्हॅल्यूज पाहिजे मला, 5 व्हॅल्यूज इन द रेंज ऑफ 5 व्हॅल्यूज इन द रेंज ऑफ 0 to 1 इंटरवल रॅन्डम. रॅन्डम व्हॅल्यूज आहे सगळ्या व्हॅल्यूज कशा आहेत, रॅन्डम आहे. ठीक आहे, अगेन A इज इक्वल टू np डॉट रॅन्डम डॉट रँड. सपोज इफ आय एम प्रोव्हाइडिंग जस्ट 5x4, तर 5 रोज आणि 4 कॉलम्सच्या फॉर्ममध्ये व्हॅल्यूज येतील. बट इट इज अ 2D वन. यू कॅन सी हेअर इज अ 1D सिंगल आहे, राईट ना. हा काय रोज आणि कॉलमच्या फॉर्ममध्ये, म्हणजे इट्स अ 2D ॲरे, इट्स अ 2D ॲरे. ठीक आहे, सो लाईक दिस इट इज वर्किंग. रॅन्डम व्हॅल्यूज मिळतील तुम्हाला. रॅन्डम डॉट रँड काय देतो, रॅन्डम व्हॅल्यूज देतो. सेकंड जे फंक्शन आहे याच्यामध्ये, सेकंड जे फंक्शन आहे, सेकंड 8.2. सो दॅट इज अ रॅन्डम डॉट रँड इंटीजर, रॅन्डम डॉट रँड इंटीजर. नेम इट सेल्फ सजेस्ट. इथं जशा फ्लोटच्या व्हॅल्यूज मिळाल्यात, राईट ना, फ्लोट आहे. त्या व्हॅल्यूज काय देईल, बाय डिफॉल्ट इंटीजर व्हॅल्यूज मिळतील. काय मिळतील, इंटीजर. बट असं नाही की 0 to 1 मध्ये असं काही नाही. व्हॉट इट इज प्रोव्हाइडिंग, इट विल गिव्ह यू द व्हॅल्यू इन द रेंज ऑफ गिव्हन अ रेंज. जी कस्टमाइज रेंज तुम्ही प्रोव्हाइड करणार आहे त्याच्यामधल्या व्हॅल्यूज मिळतील या तुम्हाला. ठीक आहे, सो इट रिटर्न रॅन्डम इंटीजर व्हॅल्यूज, रॅन्डम इंटीजर बिटवीन गिव्हन रेंज. रॅन्डम इंटीजर बिटवीन गिव्हन रेंज. जी रेंज तुम्ही देणार आहे त्याच्यामधल्या व्हॅल्यूज तुम्हाला इथे मिळतील. ठीक आहे, जी रेंज तुम्ही प्रोव्हाइड करणार आहे त्याच्यामधल्या व्हॅल्यूज आहे. फॉर एक्झाम्पल A इज इक्वल टू, काय प्रोव्हाइड करतोय मी, A इक्वल टू np डॉट रॅन्डम डॉट रँड इंटीजर, राईट. np डॉट रॅन्डम डॉट रँड इंटीजर. आणि गिव्हन रेंज सांगितली मी 1,20. याच रेंज मधल्या दोन्ही इन्क्लुडेड आहेत. फक्त काय, रॅन्डम व्हॅल्यू आहेत. याच रेंज मधल्या दोन्ही इन्क्लुडेड आहेत, फक्त काय, रॅन्डम व्हॅल्यूज आहेत. जस्ट टेक अ लुक की वेदर इट इज वर्किंग ऑर नॉट. किती व्हॅल्यू मिळाली तुम्हाला, सिंगल व्हॅल्यू मिळाली. किती व्हॅल्यू मिळाली, सिंगल व्हॅल्यू मिळाली. सिंगल काय मिळाली, हा एक आर्ग्युमेंट घेतो, दॅट इज इक्वल टू साईज, की किती व्हॅल्यूज पाहिजे. साईजचं मिनिंग तुम्हाला माहिती आहे, रँड इंटीजर साईज नन घेतो बाय डिफॉल्ट, राईट ना. बाय डिफॉल्ट साईज काय घेतो, नन घेतो. लो इन्क्लुझिव्ह आहे, हाय एक्सक्लुझिव्ह आहे. रॅन्डम ही 20 व्हॅल्यू, सॉरी मी असं म्हटलं आधी की घेत नाही, बट 20 इज नॉट इन्क्लुडेड, 1 इज इन्क्लुडेड. एक अजून पॅरामीटर आहे याच्यामध्ये, दॅट इज कॉल्ड एज दी साईज, की किती व्हॅल्यूज ठेवायच्या. साईज काय ठेवायची, इंटीजर टपल ऑप्शनल.
की सिंगल व्हॅल्यू इज रिटर्न, डिफॉल्ट काय नाही, विच इन केस सिंगल व्हॅल्यू इज रिटर्न. सो व्हॉट आय कॅन प्रोव्हाइड, साईज इज इक्वल टू, सपोज 1 to 20 मध्ये मला इंटिजर व्हॅल्यूज पाहिजे 10. सो इट विल रिटर्न मी द 10 व्हॅल्यूज. रिपीट होऊ शकतात, रिपिटेशन इज अलाउड, बट प्रोव्हाइडेड इट विल गिव्ह यू दी ओनली इंटिजर व्हॅल्यूज. फक्त काय दिला तुम्हाला, इंटिजर व्हॅल्यूज दिली. रिपीट चालेल, बट त्या पर्टिक्युलर रेंज मधल्या इंटिजर व्हॅल्यूज मिळतील. त्याच्यामध्ये परत हा 1 इन्क्लुडेड आहे, 20 काय एक्सक्लुडेड आहे. रेंज सारखंच वर्क करतं. 1 to 50 मध्ये किंवा 10 to 15 मध्ये मला 100 नंबर द्या असं पण सांगू शकतो तुम्ही त्याला. किती नंबर द्या? सो इट विल गिव्ह यू दी 100 numbers, 100 random numbers in a range of 10 to 50 where 10 is included, 50 is excluded. हे रेंज सारखं वर्क करतंय. सो दिस इज हाऊ इट विल वर्क. रॅन्डम व्हॅल्यूज मिळतील तुम्हाला. आणि याच्यामधलं जे तिसरं फंक्शन आहे रॅन्डम मधलं, दॅट इज 8.3. 8.3 काय देतोय, रॅन्डम डॉट रँड n. n stands for rand dot rand n. n stands for normal distribution. कशा व्हॅल्यूज आहेत त्या, नॉर्मली डिस्ट्रीब्युटेड व्हॅल्यूज आहेत. कशा व्हॅल्यूज आहेत, नॉर्मल डिस्ट्रीब्युटेड व्हॅल्यूज आहेत. ही रिटर्न 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 नॉर्मली डिस्ट्रीब्युटेड व्हॅल्यूज, नॉर्मली डिस्ट्रीब्युटेड व्हॅल्यूज. ठीक आहे. Suppose a is equal to np dot random dot rand n. काय फंक्शन आहे, np dot random dot rand n. किती व्हॅल्यूज पाहिजे मला, 5 व्हॅल्यूज पाहिजे. आणि a ला कॉल करा. काय केलं मी, नॉर्मल डिस्ट्रीब्युटेड व्हॅल्यूज द्या. कसं कळायचं नॉर्मल डिस्ट्रीब्युटेड, एक ग्राफ प्लॉट करतो आपण केडीचा, मी तयार करून दाखवतो तुम्हाला. बट आता सध्यासाठी काय लक्षात ठेवायचं तुम्ही, की नॉर्मली डिस्ट्रीब्युटेड तेवढ्या व्हॅल्यूज मिळतील तुम्हाला, की ज्याच्यामध्ये स्टँडर्ड डेव्हिएशन जनरली इन केस ऑफ किती येतं, -3 to +3 या स्टँडर्ड डेव्हिएशन मध्ये जर व्हॅल्यूज येत असतील तर काय म्हणता तुम्ही त्याला, नॉर्मली डिस्ट्रीब्युटेड व्हॅल्यूज म्हणतात. एक लायब्ररी आहे इम्पोर्ट, पुढे घेणार आहे मी डेटा व्हिज्युअलायझेशन मध्ये. इम्पोर्ट सीबॉर्न ॲज ए SNS, डेटा म्हणजे ग्राफ प्लॉट करण्यासाठी यूज केली जाते जनरली. आणि import seaborn as SNS. SNS डॉट याच्यामध्ये एक प्लॉट असतो केडी प्लॉट. कशाचा केडी प्लॉट, ए चा केडी प्लॉट ड्रॉ करायचा आहे मला. तर तो असा प्लॉट होतो. आय होप की दिसतंय तुम्हाला. आता लक्षात येईल तुम्हाला की बेल शेप कर्व जर फॉर्म करत असेल तर त्याला आपण जनरली नॉर्मली डिस्ट्रीब्युटेड कर्व म्हणतो. ठीक आहे, हे स्टॅट मध्ये कव्हर व्हायला पाहिजे होतं, बट आय होप की हे तुमचं मिस झालंय स्टॅटिस्टिक्स मध्ये. तर या रेंजमध्ये ज्या काही व्हॅल्यूज येतात त्याला आपण जनरली काय म्हणतो, नॉर्मल डिस्ट्रीब्युटेड कर्व म्हणतो. म्हणजे ह्या व्हॅल्यूज ज्या दिल्यात, ए ला ज्या व्हॅल्यूज आहेत त्या नॉर्मली डिस्ट्रीब्युटेड आहे. आता दोन्हीमध्ये फरक दाखवून देतो परत. समजा ए इज इक्वल टू माझ्याकडे रॅन्डम व्हॅल्यूज आहेत की 1, 10, 34, परत 2 आहे, नंतर 90 अशा व्हॅल्यूज आहेत. ठीक आहे, अशा व्हॅल्यूज आहेत तुमच्याकडे. आय होप आता थोडंसं तुम्हाला व्हिजिबल व्हायला त्रास झाला असेल, बट लक्ष द्या 1-2 मिनिटासाठी. अशा रॅन्डम व्हॅल्यूज आहेत. हे माहिती आहे आपल्याला की हे नॉर्मल डिस्ट्रीब्युटेड व्हॅल्यूज नाहीये. ए इक्वल टू काय घ्यायचं मला, समजा बी घेतो, याचा पॅरामीटर काय घेतलं मी, बी विच इज np डॉट ॲरे ऑफ दिस. बी ला कॉल केलं, हा ॲरे राईट ना. आता एसएनएस डॉट केडी प्लॉट ऑफ बी जर केला तर तो प्लॉट असा येतो. हा नॉर्मल डिस्ट्रीब्युटेड नाही ना एवढा, येतंय लक्षात. समजा या व्हॅल्यू चेंज करून बघा, की समजा याला 200 केलं, नंतर आता हे थोडंसं अजून समजा हे 1000 केलं, येतंय लक्षात. तर हे चेंज होतं ना नेचर याचा. हा थोडासा बेल शेप दिसतोय प्रॉपर, की त्याच्यामध्ये डेव्हिएशन आहे राईट ना. सो दिस इज हाऊ इट वर्क. हा सिमेट्रिक नाही ना पूर्ण. तर मग याचं मिनिंग आहे काय, की नॉर्मली डिस्ट्रीब्युटेड व्हॅल्यूज तुम्हाला मिळतात. कशामधून, रँड एन मधून नॉर्मल डिस्ट्रीब्युटेड व्हॅल्यू मिळतात. अजून एक फंक्शन आहे दॅट इज कॉल्ड ॲज दी सॉर्ट, की तुम्हाला ॲरे प्रिपेअर पण करायचं आणि तो काय करायचा आहे, सॉर्ट पण करायचं. दॅट इज युअर लास्ट फंक्शन. ते तुमचं काय लास्ट फंक्शन आहे, की फॉर एक्झाम्पल 9 नंबरचं फंक्शन आहे तुमचं सॉर्ट. ॲरे काय करायचं तुम्हाला, सॉर्ट करायचं आहे. सो जस्ट टेक अ लुक हाऊ इट इज वर्किंग. सॉर्ट
ॲरे क्रिएट केला मी ए इज इक्वल टू कशाने पण क्रिएट केला मी रँडम इंटिजर व्हॅल्यूने ॲरे क्रिएट केला np डॉट रँडम डॉट रँड इंटिजर व्हॅल्यूज for example I just want to start at a 20 and I just want to end at a 30 and size that I want size equal to 15 याच्यामध्ये मला 15 numbers पाहिजेत size is equal to 15 numbers in the range of 20 to 30 and a is equal to okay so 21 पासून म्हणजे आता हे काही सिक्वेन्शियली नाहीत नंबर हे कसे आलेत रँडम आलेत बट याला जर मला प्रॉपर अरेंजमेंट करून पाहिजे असेल देन व्हॉट आय कॅन डू आय कॅन प्रिंट दिस याला काय करा पहिले याला प्रिंट ए करा देन व्हाट आय कॅन डू आय कॅन गो फॉर अ सॉर्टेड ॲरे सो आय विल जस्ट कॉल इट ॲज अ सॉर्टेड ॲरे पाहिजे मला सॉर्ट ए np डॉट फंक्शन इज सॉर्ट np डॉट सॉर्ट and what I need to sort I just need to sort a and then print a नंतर हा प्रिंट कोणता करायचा प्रिंट सॉर्टेड ॲरे प्रिंट करायचा आहे सॉर्ट ए येस आता बघा झालाय सॉर्ट वरचे जे नंबर्स आहेत ते फक्त काय करून दिले तुम्हाला सॉर्ट करून दिले सो दिस इज हाऊ इट वर्क तर हे काही तुमचे नंपायचे फंक्शन्स आहेत ठीक आहे स्टॅटिस्टिक्स मध्ये काही फंक्शन तुमचे मिस झाले असतील की मीन काढायचं आहे मीडियन काढायचं आहे नंतर मोड काढायचं आहे तर ते फंक्शन्स मी घेईल आनंद मीन मोड मीडियन नसून झालं ना इम्प्लिमेंटेशन एक फंक्शन राहिलं सर कोणतं रे फुल जसं आपण वन्स आणि झिरोज घेतो ना तसं एक फंक्शन आहे फुल म्हणून डबल एल हा np डॉट सो एफ यू डबल एल एक मिनिट हा मला परत सांगा स्पेलिंग लक्ष देत नाही घेतो मी तो फील व्हॅल्यू वाला बोलतोय का फुल असं काही फंक्शन आहे का हो फुल ठीक आहे ट्राय करू मी याच्यात घेतलेलं नाही म्हणजे ट्राय करतो वन्स आणि झिरो सारखं वर्क करतं एफ यू डबल एल फुल तर डायरेक्टच वर्क करतो मी याच्यावरती समजा ए इज इक्वल टू np डॉट फुल आता याच्यामध्ये केलेलं नाही मी तर मी काय करतो याला आता आर्ग्युमेंट काय घेतो ते चेक करू आधी np डॉट फुल तर काय मागतोय शेप मागतोय काय व्हॅल्यूज फिल करायच्या त्या मागतोय बरोबर ना किती व्हॅल्यूने फिल करायचं समजा 2 करायचं 3 करायचं डेटा टाईप नन आहे बाय डिफॉल्ट काय घेईल तो सॉरी फ्लोट घेईल आणि ऑर्डर सी म्हटलं इथं तर ऑर्डरचं मिनिंग काय म्हटलंय ऑर्डरचं मिनिंग काय आहे की सी ऑर एफ वेदर टू स्टोअर मल्टी डायमेन्शनल डेटा इन अ सी ऑर फॉर टर्न कंटिन्युअस रोज अँड कॉलम्स ऑर्डर इन अ मेमरी तर तिथपर्यंत जायची आय होप की गरज नाही पडणार आपल्याला 0 ठेवायची की ठीक आहे एम टी घेतलं आपण झिरोज घेतलं तर फुल नाही घेतलं ठीक आहे ट्राय करू एक फॉर एक्झाम्पल np डॉट फुल 5,7 अशा व्हॅल्यू देतो मी 5 पाहिजेत मला सगळे काय पाहिजे 5 नंबर्स किती नंबर्स किती याच्यामध्ये पाहिजे नंतर काय प्रिंट करून पाहिजे शेप असतो पहिल्यांदा 5 इज अ शेप ना की किती याच्यात पाहिजे तुम्हाला 2 डायमेन्शनल 1 डायमेन्शनल 5 एलिमेंट्स पाहिजे मला 7 व्हॅल्यू आली 7 व्हॅल्यूज नाही 5 शेप झाला 7 नंबर्स 5 इज अ साईज बरोबर ना आणि 7 इज अ व्हॅल्यू येस साईज म्हणजे किती राईट नंतर सपोज मला हे ह्या फॉर्म मध्ये पाहिजे की 3 रोज किंवा 4 रोज आणि 3 कॉलम्स आणि सगळ्या व्हॅल्यूज समजा 10 आले पाहिजेत सो इट विल वर्क लाईक दिस ब्रॅकेट द्यावा लागेल याला 4/3 ना डबल ब्रॅकेट येईल इथं np डॉट फुल आलं लक्षात 4 रोज 3 कॉलम म्हणजे एक स्पेसिफाईड व्हॅल्यू पाहिजे आपल्याला बरोबर ना एक स्पेसिफाईड व्हॅल्यू पाहिजे डिफरन्सनी वर्क होतं की डिफरन्सनी आनंद समजा असं जर केलं मी याला की 10च्या ऐवजी 4/3च्या व्हॅल्यूज इथं मी समजा 1.5 वगैरे टाकला असं तर येस फॉर एनिथिंग इट इज वर्किंग ठीक आहे हेच एक्सपेक्टेड होतं ना तुला
हो सर. ठीक आहे, याची प्रॅक्टिस करा. पांडा स्टार्ट करून मी फक्त फंक्शनच घेणार आधी, म्हणजे असं काही वाटू देऊ नका की याचं इम्प्लिमेंटेशन जे जे येईल मशीन लर्निंग मध्ये ते आपण कव्हर करणार आहे. म्हणजे आता सगळेच फंक्शन प्रत्येक याच्यामध्ये युज नाही होणार, की फॉर एक्झाम्पल एखादं मशीन लर्निंग मॉडेल आपण बिल्ड करतोय त्याच्यामध्ये सगळेच बिल्ड यूज करू असं होणार नाही. तर आता जेवढे घेतलेत ते फंक्शन्स लास्ट सेशनला काही घेतलेत ते, आणि पांडाचे खूप सारे आहेत, तर ते पांडाचे 2 दिवसात ते फंक्शन घेऊन आपण मग परत डेटा व्हिज्युअलायझेशन घेऊन मग मशीन लर्निंग मॉडेलला जाणार. तर हे जेवढे आहेत तेवढे तर at least- याच्यामध्ये अजून अरिथमॅटिक आणि स्टॅटिस्टिकल ऑपरेशन राहिले ना सर. हा तेच म्हटलं मी तुला, मीन मोड मीडियन जो विषय आहे ना स्टॅटिस्टिक्सचा, हम्म. तो आहे अजून. अरिथमॅटिक म्हणजे आपण इक्वेशन सॉल्व्ह करू शकतो, तो पार्ट बाकी आहे याच्यामध्ये नंपाय आणि पांडास मध्ये. तर ते दोन्ही एकत्र याच्यात होऊन जाईल. म्हणजे तुमचे अरिथमॅटिक इक्वेशन जरी सॉल्व्ह करत असेल की फॉर एक्झाम्पल आय एम हॅव्हिंग 4x + 3 y = 10, हे अरिथमॅटिक इक्वेशन तुम्ही सॉल्व्ह करू शकता. तर ते लिनियर अल्जेब्राचा पार्ट येतो, तर तो कव्हर करून घेईल मी. मग त्यामध्ये ते स्टॅटचं पण होऊन जाईल, मीन मोड मीडियन तो पार्ट, की फाइंड आउट कसे करायचे ऍक्च्युली. आणि अजून काय म्हटलं मी तुला, एक सेकंड, 36 नंबरला काय दाखवलं, एक मिनिट होल्ड करा फक्त. 36 अजून काही फंक्शन्स आहे आम्ही ते दाखवतो. तो पण काही डाऊट असेल तर विचारा. तुझं फंक्शन काय बाकी आहे ते सांगतो. म्हणजे कम्प्लीट नाही आला नंबर ऍक्च्युली, लिस्ट मिळालं मला फक्त. 7 डे कुठे गेलं, 4 32 16 शोधायला लागेल मला ते. फंक्शन बाकी आहे ना त्याच्यामध्ये, 7-8 फंक्शन असतात. एनपी डॉट सी, एनपी डॉट, अजून बरेच फंक्शन आहेत. 13 25 ठीक आहे ना. उद्या पाहू बाकी जॉईन झाला तर काय, त्यासाठी तरी इथंच हे करू. तर उद्या घ्या. हा नाही, उद्याच गेला आता नाही वाढवलं, कारण ते कम्प्लीट होणारही नाही आणि हे होईल. चलो, बाय बाय.